महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत 9 विभागीय मंडळ 12वीच्या म्हणजे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी म्हणजे उद्यापासून सुरू होत आहे। या परीक्षा मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागीय मंडळ या 9 विभागीय मंडळ मार्फत घेण्यात येणार आहेत। ही परीक्षा 12वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधी प्रत्यक्ष होणार आहे आणि 20, 21, 22, 23 आयटीची ऑनलाईन परीक्षा होणार आहे। म्हणजे 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या संपूर्ण कालावधीत 12वीची लेखी परीक्षा होणार आहे। 12वीची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा ही 1 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून ती आजपर्यंत चालणार आहे। या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। या परीक्षेसाठी राज्यामध्ये एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यामध्ये 8,21,450 ही मुले आहेत, तर 6,92,424 मुली या परीक्षेसाठी रजिस्टर झालेल्या आहेत। या परीक्षेसाठी एकूण राज्यातील 10,497 कनिष्ठ महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून संपूर्ण राज्यामध्ये 3,320 मुख्य केंद्रावर 12वीची परीक्षा उद्यापासून लेखी स्वरूपात घेण्यात येणार आहे। शाखा वाईज ह्या 15,13,909 विद्यार्थ्यांचं जर आपण बायफर्केशन पाहिलं तर विज्ञान शाखेसाठी 7,60,046 विद्यार्थी, कला शाखेसाठी 29,905 विद्यार्थी, MCVC म्हणजे किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम व्होकेशनल कोर्स 37,226 विद्यार्थी आणि टेक्निकल सायन्स म्हणजे ITIचे विद्यार्थी 4,750 असे एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे। आता या परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये प्रामुख्याने फेब्रुवारी मार्च 2024 या परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने नेहमीप्रमाणे स्वीकारण्यात आली असून सरळ डेटावरून कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती घेऊन आवेदनपत्र ही ऑनलाईन पद्धतीने भरली गेलेली आहेत। विद्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन या परीक्षेपासून एक सुद्धा पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी आजचा शेवटचा दिवस 20/2/2024 पर्यंत विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत। म्हणजे आज रात्रीपर्यंत ही आवेदनपत्र भरून घेण्यात आहेत। विद्यार्थ्याच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी होण्याच्या दृष्टीने या परीक्षेसाठी परीक्षेचे वेळापत्रक तयार केले असून परीक्षेच्या बहुतांश मेन पेपरच्या आधी 1 दिवसाचा खंड देण्यात आलेला आहे। या परीक्षेसाठी एक महत्त्वाची सूचना अशी आहे, मंडळामार्फत प्रसिद्ध केलेले व छपाई केलेलेच वेळापत्रक ग्राह्य धरण्यात यावे, अन्य कोणतेही वेळापत्रक ग्राह्य धरण्यात येऊ नये। कारण काही वेळा काही संस्था असे वेळापत्रक छापतात किंवा व्हायरल झालेले वेळापत्रक व्हॉट्सअपवर किंवा अन्य सोशल मीडियावर व्हायरल काही नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी पुन्हा एकदा आवाहन करतो सर्वांच्या मार्फत की विद्यार्थ्यांनी आमच्या मंडळाचं जे मंडळाच्या सचिवांनी राज्यमंडळ सचिवांनी जाहीर केलेले जे काही लिखित वेळापत्रक आहे, छपाई केलेले वेळापत्रक जे शाळेला गेले त्याच वेळापत्रकावर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांनी परीक्षेला जावं। या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक 2 नोव्हेंबर 2023 रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर अंतिमरित्या जाहीर करण्यात आलं। कारण विद्यार्थ्यांच्या मनावरचा परीक्षेचा ताण लक्षात घेता वर्षाच्या सुरुवातीला आपण टेंटेटिव्ह वेळापत्रक जाहीर करतो आणि साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये हे वेळापत्रक अंतिम करतो आणि असं अंतिम वेळापत्रक 2/11/2023 रोजी मंडळानं आपल्या संकेतस्थळावर जाहीर केलेलं आहे। परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जातात किंवा त्यांच्या मनावर परीक्षेचा ताण वाढतो। यामुळं
हे टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करण्यासाठी राज्य मंडळामार्फत 10 समुपदेशकांची नावं जाहीर करण्यात आली आहे, त्यांचे नंबर सुद्धा जाहीर करण्यात आले आहे। त्याचबरोबर आमच्या 9 विभागीय मंडळामार्फत ज्या काही 9 विभागीय मंडळ आहेत त्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी 2 समुपदेशक, याप्रमाणे 36 दोन्ही 72 समुपदेशक ते राज्य विभागीय मंडळामार्फत यांची नावं प्रसिद्ध केली आहे। जर विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात कोणतीही शंका असेल तर विद्यार्थ्यांनी ताण न घेता या काउन्सिलरना जर फोन केला तर त्यांना योग्य तो गायडन्स त्या स्तरावर मिळू शकतो। सहाय्यक कस्टोडियन म्हणजे रनर आपण म्हणतो, म्हणजे जे लोक कस्टडीपासून केंद्रापर्यंत पेपर नेण्याचं काम करतात यांचं बैठं पथक प्रत्येक परीक्षा केंद्रावर असणार आहे। हे परीक्षेचं रनर नेत असताना त्यांना आपण व्हिडिओ शूटिंग करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यांच्या मोबाईल नंबर आपण सर्व विभागीय मंडळाकडून घेतलेले आहेत। ते विभागीय मंडळामार्फत त्यांची नावं घेतलेली आहेत, त्यांची नावं आणि नंबर आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या मोबाईलवर केंद्र कस्टोडियन कडून म्हणजे परिरक्षकाकडून प्रश्नपत्रिकेचे पाकिट घेताना त्याचं व्हिडिओ शूटिंग करायचं आहे। त्यानंतर ते ज्यावेळी केंद्रावर जातात त्यावेळी केंद्र संचालकाला ते प्रश्नपत्रिका सुपूर्द करताना सुद्धा त्यांनी ते व्हिडिओ शूटिंग करायचं आहे। त्याचबरोबर जाताना त्यांनी आपल्या मोबाईलमधली GPS प्रणाली ऑन करायची आहे, जेणेकरून ते रनर कोणत्या ठिकाणी जातात, कुठल्या रूटनं जातात हे आपल्याला काही अडचण आली तर निश्चितपणे कळू शकतो। त्याचबरोबर परीक्षा केंद्रावर बैठक पथक म्हणून काम करत असताना त्या रनरनं पूर्ण वेळ त्या ठिकाणी बसून राहायचं आहे आणि जर एखाद्या ठिकाणी कोणतीही अडचण आली असेल किंवा एखादा गैरव्यवहार होत असेल तर त्याचे व्हिडिओ शूटिंग सुद्धा संबंधित रनरने करायचं आहे। याचबरोबर प्रश्नपत्रिकेची गोपनीयता आणि उत्तरपत्रिकेची सुरक्षितता राखण्यासाठी त्या रनरने आपल्याबरोबर आपण गेल्यानंतर येताना त्यांनी ते उत्तरपत्रिका घेऊन यायचं आहे आणि त्या उत्तरपत्रिका ह्या कस्टोडियनकडे जमा करायच्या आहेत। मागील वर्षीपासून आपण एक बदल केला, तो म्हणजे परीक्षेचा सकाळचं सत्र आपले प्रत्यक्ष परीक्षा 11 वाजता सुरू होते आणि दुपारच्या सत्रात दुपारी 3 वाजता सुरू होते। मागील वर्षापासून आपण सुरुवातीची 10 मिनिटं जी वाचनासाठी देत होतो ती आपण परीक्षा म्हणजे उत्तरपत्रिकेचा कालावधी म्हणजे वेळ संपल्यानंतर 10 मिनिटं आपण जादा देतो। तीच पद्धत यावर्षी सुद्धा चालू ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून विद्यार्थ्याचा 10 मिनिटं जो वाढलेला वेळ आहे तो विद्यार्थ्यांना कमी पडू नये यासाठी त्या 10 मिनिटाची वेळ सुद्धा कायम ठेवण्यात आलेली आहे। आणि कुठल्याही पद्धतीनं विद्यार्थ्याला सकाळच्या सत्रात अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर यायचं आहे, तर दुपारच्या सत्रात सुद्धा अर्धा तास अगोदर यायचं आहे। सकाळच्या सत्रातील पेपर आपला 11 वाजता सुरू होतो, म्हणजे 10:30च्या दरम्यान विद्यार्थी परीक्षा केंद्रावर हजर असणे आवश्यक आहे आणि दुपारच्या सत्रात परीक्षा आपली 3 वाजता प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकाला वाटप केलं जातं। त्यामुळे त्याच्या अगोदर म्हणजे 2:30 विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणं आवश्यक आहे। याचा अर्थ कोणताही विद्यार्थी सकाळी 11 नंतर आणि दुपारी 3 नंतर जर परीक्षा केंद्रावर पोहोचला तर त्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, केंद्र संचालक यांनी नोंद घ्यायची आहे। तसं आवाहन ऑलरेडी आम्ही सर्व विभागीय मंडळ सर्व जिल्ह्यांना केलं आहे। या परीक्षेसाठी गतवर्षीप्रमाणे शिक्षा सूचीचे वाचन सर्व शाळा कॉलेजामध्ये करण्यात आलेलं आहे, कारण परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना आपण जर या परीक्षेमध्ये गैरव्यवहार केला तर कुठल्या शिक्षेला सामोरे जावे लागते, त्या मंडळाच्या शिक्षा सूचीप्रमाणे किंवा त्याच्यावर कोणती कारवाई होऊ शकते याचं वाचन सर्व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आहे। आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आपण कोणताही गैरव्यवहार करताना जर पकडलं गेलो किंवा कोणताही गैरव्यवहार केला तर आपल्यावर नेमकी कोणती कारवाई होणार याचं विद्यार्थ्यांना ज्ञान आलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी गैरमार्गापासून परावृत्त व्हावे आणि विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं निकोप वातावरणात ही परीक्षा द्यावी असं मंडळ आवाहन करत आहे। परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना 16/10/2018च्या शासन निर्णयानुसार त्या ज्या काही सुविधा आहेत त्या सर्व सुविधा देण्यात आल्या आहे। प्रामुख्याने आपण विद्यार्थ्यांना
प्रत्येक तासासाठी 20 मिनिटं दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी या दिव्यांग विद्यार्थ्यांना वाढवून देतो। त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यार्थ्याच्या घराच्या शेजारचं सेंटर देतो किंवा विद्यार्थ्यानं त्याची शाळा हे सेंटर मागितलं दिव्यांग विद्यार्थ्यांना तर त्याची शाळा हे सेंटर आपण त्यांना केंद्र म्हणून आपण देत असतो आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना ती सोय देण्यात आलेली आहे। जर काही अचानक कुठलाही त्रास झाला त्या विद्यार्थ्यांना तर त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना सेपरेट खोलीमध्ये आपण विद्यार्थ्यांना बैठतो, कारण ह्या विद्यार्थ्यांना काही वेळा लेखनिक दिलेला असतो आणि तो लेखनिक म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लिहिता येत नाही किंवा प्रत्यक्ष अंशतः अंध असतील किंवा अंध असतील तर ते विद्यार्थी दुसऱ्याच्या साहाय्याने पेपर लिहितात। आपल्याकडे अशी सुद्धा पद्धत आहे की ज्या विद्यार्थ्यांना कमी दिसते अंशतः अंध असते तर त्यांना मोठ्या फॉन्टची प्रश्नपत्रिका सुद्धा आपण देतो। यावर्षी सुद्धा आपण ती पद्धत कायम ठेवलेली आहे आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार आहे। आणि यावर्षी सुद्धा त्या फॉन्टसाठी आपल्याकडं अनेक विभागीय मंडळातून एक ठराविक विद्यार्थ्यांनी तशी मागणी केली आहे, त्याप्रमाणे तशा मोठ्या फॉन्टची प्रश्नपत्रिका त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी परवानगी असेल, परंतु कॅल्क्युलेटर म्हणजे ठराविक विषयांना, परंतु कॅल्क्युलेटर हा कॅल्क्युलेटर स्वरूपातच असावा, त्यामध्ये मोबाईल किंवा अन्य कुठल्याही डिव्हाइसमध्ये असा कॅल्क्युलेटर असू नये जेणेकरून तात्काळ होईल। त्यामुळे कॅल्क्युलेटर स्वरूपात कॅल्क्युलेटर वापरण्यास विद्यार्थ्यांना सदरचा कॅल्क्युलेटर स्वतः आणायचा आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने गणित, पुस्तपालन व लेखाकर्म, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकेसाठी कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे। संपूर्ण राज्यासाठी एक नियोजनबद्ध गैरमार्गाशी लढा आपण दरवर्षी करतो, त्याप्रमाणे सर्व सूचना सर्व परीक्षा केंद्रावरच्या केंद्र संचालकांचे बैठका, मुख्याध्यापकांच्या बैठका, त्यानंतर आमच्या जिल्हा स्तरावरील माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीच्या बैठका पार पडलेल्या आहेत। त्याचबरोबर माननीय विभागीय आयुक्त यांना सुद्धा सर्व विभागाच्या विभागीय आयुक्तांना सुद्धा डीओ लेटर आमचं गेलेलं आहे आणि सर्वांनी या ठिकाणी या परीक्षेमध्ये परीक्षा ही निकोप वातावरणात पार पडण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं आहे आणि त्याप्रमाणे ही परीक्षा सुद्धा निश्चितपणे चांगल्या वातावरणात पार पडेल अशी मंडळ अपेक्षा ठेवतो। परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून राज्य मंडळामार्फत एकूण 271 भरारी पथकं तैनात करण्यात आलेली आहे। त्याशिवाय सर्व जिल्ह्यांनी त्यांच्या स्तरावर महसूल आणि ग्रामविकासची पथके तयार केली। माननीय जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, एसपी किंवा सीपी यांच्या सहाय्याने त्या स्तरावर सुद्धा पथकं तयार केली आहेत। त्या पथकांना या केंद्राला भेटी देताना कोणत्या पद्धतीनं परीक्षा केंद्रांना भेटी द्यायला पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणी कशी करायला पाहिजे याचं सुद्धा नियोजन राज्य मंडळामार्फत सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, सर्व सीईओ, सर्व एसपी आणि सर्व सीपी यांना दिलं आहे, जेणेकरून जिल्हा स्तरावरील जे प्रमुख अधिकारी आहेत त्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या दक्षतेखाली ही परीक्षा चांगल्या पद्धतीनं पार पडेल असा मंडळाला विश्वास आहे। तसेच यावर्षी आपण एक नवीन पद्धत सुरू केली। प्रात्यक्षिक परीक्षा ज्या 12वीच्या 1 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आणि 10वीच्या 10 फेब्रुवारी सुरू झाल्या, तर या परीक्षांना प्रत्यक्ष कमीत कमी 10 माध्यमिक शाळा आणि 10 उच्च माध्यमिक शाळांना प्रत्येक खालील अधिकारी म्हणजे गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक योजना, डाएट प्राचार्य आणि विभागीय शिक्षण उपसंचालक आणि तसेच आमच्या मंडळातले विभागीय अध्यक्ष, विभागीय सचिव, सहाय्यक सचिव आणि सहसचिव यांना सुद्धा या प्रात्यक्षिक परीक्षांना भेटी देण्यास सांगितलं होतं। त्याप्रमाणे त्यांनी भेटी दिल्या आहेत आणि भेटीचा अहवाल आम्हाला लवकरच प्राप्त होईल, जेणेकरून प्रात्यक्षिक परीक्षा देताना काही अडचण आल्या तर त्या प्रामुख्याने आपल्या नजरेस भराव्यात किंवा आपल्याला कळाव्यात। त्यामुळे अशी योजना केली आहे आणि त्याप्रमाणे अधिकाऱ्यांच्या भेटी सुरू आहेत। त्याचबरोबर राज्य मंडळ कार्यालयातील यावर्षी आपण सर्व विभागीय मंडळातील म्हणजे विभागवार आपण अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या। त्या बैठकीमध्ये विभागीय अध्यक्ष, विभागीय सचिव, विभागीय शिक्षण उपसंचालक, विभागीय सहसचिव, विभागीय सहाय्यक सचिव, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी योजना आणि डाएट प्राचार्य त्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मी स्वतः संवाद साधलेला आहे, मंडळामार्फत संवाद साधलेला आहे आणि त्यांना परीक्षेच्या सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर
ऐनवेळी अन्य कोणतीही घटना घडली तर त्याबाबत निश्चित उपाययोजना काय करावी याचं सुद्धा अवलोकन त्यांनी केलेलं आहे आणि त्या पद्धतींची त्यांची सुद्धा तयारी किंवा मानसिक तयारी पूर्ण झालेली आहे. या वर्षीपासून आपण प्रथमच प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेचे मार्क्स आपण ऑनलाईन पद्धतीने राज्य मंडळाकडे घेत आहोत. ऑनलाईन पद्धतीने दरवर्षी आपण OMR सीट देत होतो आणि OMR सीटवर ते मार्क लिहून मग आपल्याकडे स्कॅन होत होत्या. यावर्षी मात्र आपण ऑनलाईन पद्धतीनं त्यांना सीट दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने त्यांनी मार्क केलेले आहे. त्याप्रमाणे आमच्याकडं 12वीचे मार्क जमा झाला सुरुवात झालेली आहे. 12वीचे मला वाटते गुण 29 तारखेपर्यंत 29 तारखेपर्यंत संबंधित शाळा पोर्टलवर भरायचे आहेत आणि प्रत्यक्ष त्याची एक हार्ड कॉपी 4 मार्च पर्यंत संबंधित कॉलेजनं आमच्या विभागीय मंडळापर्यंत पोहोचवायचे आहे. हे ह्याच्यासाठी आहे की जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्यामध्ये एखाद्या शिक्षकाने दिलेले गुण आणि त्याच्या पोर्टलवर दिले आणि नंतर निकाल लागल्यानंतर आम्ही एवढे गुण दिले होते आणि आता एवढे केस झाले हे करण्यासाठी त्याची प्रिंट घेऊन त्याच्यावर मुख्याध्यापकाची किंवा एक्सटर्नल एक्झामिनर स्वाक्षरी घेऊन ते गुण आमच्याकडे त्यातली प्रिंट घेऊन स्वाक्षरी करून ती प्रिंट विभागीय मंडळाकडे जमा करण्याच्या सूचना संबंधित शाळांना संबंधित कॉलेजना देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर दोन विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने आणि सुपरवायझरच्या स्वाक्षरीने आणि जर तैनात असलेले जे कोण आपले पोलीस कॉन्स्टेबल असतील त्यांच्या साहाय्याने वर्गामध्ये उघडायचं आहे. जर पोलीस कॉन्स्टेबल जास्त नसेल तर प्रत्येक वर्गामध्ये 2 विद्यार्थी आणि संबंधित सुपरवायझर यांच्या साहाय्याने वर्गामध्ये उघडले जाईल, जेणेकरून गोपनीय प्रेस करून आलेला पेपर हा प्रत्यक्ष वर्गामध्ये फुटतो यावर सुद्धा विद्यार्थ्यांचा विश्वास बसेल आणि त्या पद्धतीची कार्यवाही करण्याच्या सूचना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर प्रचलित पद्धतीने आपल्या ऑनलाईन परीक्षा IT विषयाच्या ह्या 20, 21, 22 आणि 23 मार्च रोजी होणार आहेत. त्या ऑनलाईन पद्धतीने होतील. यासाठी 1,94,439 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि या विषयासाठी 40 केंद्रावरून विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे. आपण केंद्र निश्चित करतो आणि त्या केंद्रावरून परीक्षा द्यायची असते. प्रत्येकाला सेपरेट बॅचेस असतात आणि या 4 दिवसाच्या बॅचेसमध्ये त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायच्या आहे आणि त्या परीक्षा 20, 21, 22, 23 मार्च या कालावधीमध्ये घेतल्या जातील. पुन्हा मला एक आव्हान करूच वाटतं की विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. प्रामुख्याने परीक्षेच्या कालावधीमध्ये काही अफवा पसरतात सोशल मीडियाद्वारे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता ही खचण्याची शक्यता असते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही भूलथापांना किंवा रुमर्सना बळी पडू नये आणि विद्यार्थ्यांना जे काही विभागीय मंडळ किंवा राज्य मंडळ कोणत्या दिवशी आहे, कोणत्या तारखेला आहे आणि पहिल्या सेशनमध्ये आहे का दुसऱ्या सेशनमध्ये आहे याची निश्चित माहिती हॉल तिकीटवर देण्यात आलेली आहे. आता हॉल तिकीटवर देताना आपल्याला तारखेनुसार ते पेपर येत नाहीत तर आमच्या त्या लॉजिकनुसार पेपर येतात. त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की 21 तारखेचा पेपर सरळ असेल परंतु 23 तारखेचा पुढे असेल आणि 22 तारखेचा खालू असू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले जे विषय आहेत तो विषय बघावा आणि विषयानुसार किती तारखेला आपला पेपर आहे त्या पेपर दिवशी त्यावेळी तिथं हजर राहणे अत्यंत आवश्यक आहे. कारण एखाद्या विद्यार्थ्याचा अशा पद्धतीने जर दुर्दैवानं पेपर चुकला तर तो नंतर पेपर आपण घेऊ शकत नाही. परंतु आपल्याला माहित आहे आपण पुरवणी परीक्षा पुन्हा घेतो. ही पुरवणी परीक्षा ही प्रामुख्याने जुलै एंडला किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला सुरू होते आणि ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी स्वतः विद्यार्थ्याचा स्कोरिंग करण्यासाठी म्हणजे पास झालेला विद्यार्थी सुद्धा त्या परीक्षेला पुन्हा बसू शकतो स्कोरिंग करण्यासाठी किंवा एखाद्या विषयात कमी मार्क पडले तर पुन्हा सर्व विषय घेऊन बसू शकतो आणि नापास झाले तर विद्यार्थीवर बसू शकतो किंवा अपवादाने या परीक्षेसाठी एखादा विद्यार्थी आजारी पडला किंवा अन्य कोणी दुर्दैवी घटना घडली तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला जुलैच्या परीक्षेला बसता येतं. हे क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम असं म्हणतो आणि या क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीममुळे विद्यार्थ्यांना वर्ष वाया जाण्याची भीती नसते आणि त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला जर अयशस्वी झाला किंवा विद्यार्थ्याला गुण कमी पडले
तर गुण सुधारण्याची, यशस्वी होण्याची पुन्हा संधी आपण देतो आणि त्या विद्यार्थ्याला पुढील शैक्षणिक वर्षामध्ये कुठल्याही प्रोफेशनल कोर्सेसला किंवा अन्य कोणत्याही महाविद्यालयात त्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो। त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याची गरज आहे। ते विद्यार्थी निश्चितपणे करतील। विद्यार्थ्यांनी 2 वर्षभर अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा या अभ्यास निश्चितपणे करा। विद्यार्थ्यांनी चिंतन मनन करावे, कारण आता प्रत्यक्ष परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे। ज्यादा नवीन अभ्यास करण्यापेक्षा जुना केलेल्या अभ्यासाचं चिंतन मनन करणे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे। विद्यार्थ्याला कोणतीही अडचण आली तर आपण त्याला हेल्पलाईन कक्ष केलेला आहे। राज्य मंडळ तसे इतर सर्व आपल्या विभागीय मंडळामध्ये सुद्धा हेल्पलाईन कक्ष आहेत। त्याचबरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे समुपदेशन सुद्धा विद्यार्थ्यांच्यासाठी समुपदेशनाची सोय केलेली आहे। काही ठिकाणी असं आढळून येतं की काही ठिकाणी फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला हॉल तिकीट न मिळणे किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव जर शाळेनं हॉल तिकीट दिलं नाही तर आपण सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना हे अधिकार दिलेले आहेत की एखाद्या विद्यार्थ्याला अशा कोणत्याही चुकीच्या कारणास्तव जर हॉल तिकीट मिळालं नाही तर गट शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत ते हॉल तिकीट त्या विद्यार्थ्याला दिलं जाईल, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला आवेदनपत्र भरलेलं आहे आणि त्याला परीक्षा द्यायची इच्छा आहे तर त्या विद्यार्थ्याला कोणत्याही कारणाने परीक्षेपासून वंचित ठेवलं जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी। आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही कारणाने घाबरून न जाता परीक्षा निकोप चांगल्या वातावरणामध्ये द्यावी। विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे। आपण मागील 2 वर्षामध्ये कोविडच्या ह्याच्यातून आपण पुढे आलेलो आहोत। आपलं चांगल्या कार्यासाठी या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर विद्यार्थी शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून आपल्याला आपण सांगितलं की आपण जुलैची परीक्षा घेतो। जुलैची परीक्षा हे फक्त शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून नाही, तर ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत कमी गुण मिळाले असतील तरी सुद्धा तो विद्यार्थी आपला परफॉर्मन्स वाढवण्यासाठी म्हणजे गुण वाढवण्यासाठी तो विद्यार्थी पुन्हा क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम या परीक्षेसाठी बसू शकतो। ती परीक्षा साधारणतः जुलै ते ऑगस्ट मध्ये होते आणि त्याचा निकाल ती परीक्षा झाल्यापासून 10 ते 12 दिवसात जाहीर होतो। त्यामुळे ऑगस्ट एंड अखेर निकाल जाहीर होत असल्यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या मार्कावर विद्यार्थ्याला कोणत्याही प्रोफेशनल कोर्स जाता येतं। फक्त त्याला एकच अट असते, पहिला परफॉर्मन्स विद्यार्थी जर पास झाला आणि दुसरा परफॉर्मन्स मध्ये सुद्धा पास झाला तर त्याला कुठलं मार्कलिस्ट पाहिजे हे विद्यार्थ्यानं त्या परीक्षेचा निकाल लागल्यापासून 1 महिन्याच्या आत आम्हाला बोर्डाला कळवणे आवश्यक आहे, म्हणजे विभागीय मंडळाला कळवणे आवश्यक आहे। जर त्यानं तसं कळवलं नसेल तर सेकंड परफॉर्मन्स जो असेल तो त्याचा निश्चित केला जातो। याप्रमाणे आपल्याकडं ही 12वीची परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे। आपण सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वांनी आतापर्यंत परीक्षेसाठी अत्यंत चांगलं सहकार्य केलेलं आहे। सुरुवातीला मी तुमचं स्वागत करायला विसरलो, आता मी पुन्हा तुमचं सर्व इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया स्वागत करतो। आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य करता, असंच सहकार्य राहू दे। ज्या ठिकाणी मला एकच विनंती करायची आहे, जे खरं असेल ते दाखवा, परंतु एखादा चुकीचा व्हिडिओ जुन्या वर्षाचा त्याच्या मागच्या वर्षाचा व्हिडिओ होतो आणि अमुक ठिकाणी कॉपी करायला असं कृपया आपल्या इलेक्ट्रॉनिक वाहिनीवर प्रिंट गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।